ठाणे शहरातील व्यावसायिकांना सुरळीतरित्या सिलेंडरचा पुरवठा झाला नाही तर आगामी 2 ते 3 दिवसात ठाणे शहरातील हॉटेलं बंद पड अशी भीती ठाणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष श्री रत्नाकर शेट्टे यांनी आज एका पत्रकार परिषदेत व्यक्त केली. हॉटेल असोसिएशनच्या वतीने सध्या सुरू असलेल्या गॅस तुटवड्यासंदर्भात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बाब लवकरच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार असल्याचं देखील श्री रत्नाकर शेट्टी यांनी सांगितलं. शहरामध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा होतो आहे. एकीकडे रेग्युलर सप्लायमध्ये गॅसचा पुरवठा होत नाही, मात्र काळा बाजारातून सिलेंडर मिळतात याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. गॅस सिलेंडरचा प्रचंड मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे. 1800 रुपयाचं सिलेंडर 5-5 हजार रुपयामध्ये विकलं जात असल्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं आहे. या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना यावर हॉटेलचे दर वाढवणं हा पर्याय नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे. लवकरात लवकर काळा बाजार बंद करून सप्लाय व्यवस्थित रेग्युलर सुरू करावा अशी अपेक्षा देखील यावेळेस हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर या बाबी घालण्यात येतील अशी माहिती देखील त्यांनी दिली. मात्र काळा बाजारावर लवकरात लवकर नियंत्रण आणलं पाहिजे याकडे देखील हॉटेल व्यावसायिकांनी लक्ष वेधलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा काळा बाजार सुरू आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली जात असल्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. आता हॉटेलमध्ये म्हणजे आम्हाला सिलेंडरच भेटत नाहीये. आमच्याकडे कसं 70% LPG आहे, 30% CNG आहे, PNG आहे, पाईपलाईन गॅस आहे. आता काय आम्हाला ठाण्यामध्ये पहिले एक वेळेस सांगितलं बी, आता शशिकांत काळे म्हणून एक आपल्या CFO होते, त्यांनी तेव्हा परमिशन दिलं नव्हतं ते पिरियडमध्ये. त्याच्यामुळे आजचे दिवस ठाण्यामध्ये हे हाल झालाय. नाहीतर आतापर्यंत आम्हाला 80% PNG झाला असता, 20% LPG झाला असता, मग हे प्रॉब्लेम झाला नसता. आता कसं, आता नवीन CFO आल्यानंतर, जाळके साहेब आल्यानंतर बरंच आम्हाला रेग्युलर 30% पर्यंत आता आम्ही क्लिअर केलेलं आहे. आता त्याच्यामुळे असंच चाललं तर मला वाटत नाहीये ठाण्यामध्ये रविवार सोमवारपर्यंत 80% तर हॉटेल बंद व्हायची शक्यता. हे गव्हर्नमेंट काय तर पर्याय करायला पाहिजे. आम्ही काही करू शकत नाही. काळा बाजार बंद करायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट सांगतात 1 महिन्यासाठी स्टॉक आहे म्हणून सांगतात. आता 1 महिना काय, आज सिलेंडर नाहीये, आज 1-2 हॉटेल बंद होते. आता माझे स्वतःचे हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे कोठारी कंपाऊंड मध्ये, 27 ॲड म्हणून आहे. तो आज 1 दिवस चालवणार आहे, उद्या सिलेंडर नाही तर उद्या आम्ही हॉटेल बंद ठेवणार. दरवाढ बघा ना, 4 दिवस चालेल का 8 दिवस चालेल, 4 दिवस साठी दरवाढ करू शकत नाही आम्ही. हे नुकसान आम्हालाच बेअर करायला लागेल. काय म्हणून पोलीस कंप्लेंट द्यायची? हो, आम्ही देणार आहे. हो हो, तक्रार करणार आहे आम्ही शिंदे साहेबांना पहिले हे देणार आहे. त्याच्यानंतर डुमरे साहेबांना भेटून त्यांना पण आम्ही एकीकडे सिलेंडरचा तुटवडा आहे, दुसरीकडे 1870 रुपयाचा गॅस 2200 रुपयावर मध्ये गेलेला आहे. व्यावसायिक गॅस आहे, त्या संदर्भात तुम्ही काही मागणी? 2200 भेटत नाही हो. 1835 रुपये गव्हर्नमेंट रेट आहे. आजचे दिवस 19 किलोची. आजचे दिवस तुम्हाला 4000-5000 कमी सिलेंडर भेटत नाहीये. ब्लॅक मध्येच भेटतात. गोडाऊन मध्ये तुम्हाला रेग्युलर सप्लाय देतच नाही ते लोक. नाही, आज 1 देवे बोलतात. आम्हाला 8 सिलेंडर दिवसाला लागणार असेल 2 देतात, म्हणजे 25% देतात. 75% मी बोलतो ब्लॅकच करतो. येत्या काळात लग्न सराई हॉटेल व्यावसायिकांनी अगोदर ऍडव्हान्स बुकिंग वगैरे केलेलं असतं. हो. अशाला पर्याय म्हणून काय आपण? तर याला आम्ही कॅन्सलच करायला लागेल. याबाबत जर राज्य सरकारने काही तोडगाच काढला नाही, हो, काय आमची हॉटेलमध्ये टाळे लावायचीच आमच्याकडे पर्याय, बाकी काही नाही आमच्याकडे. आता मार्च मध्ये लाईस रिन्यूअल. हा, मग मार्च मध्ये आता FL3 ची रिन्युअल आहे, ते पण आता 10% कर वाढवून ठेवलेलं आहे. दर वर्ष 10%, 15% म्हणून मागच्या वेळेला 15 झालं, आता परत 10% वाढलेलं आहे. असं पण ठाण्यामध्ये बरंच हॉटेल बंद, ठाण्यात नाही आता महाराष्ट्रामध्ये हॉटेल बंद होणार आहे एक्साईज फीज मुळे. त्याच्यामध्ये आता आपल्याला याच्या पण हे पडतात ना गॅसमुळे. हो, हारवाल्याने आज मुख्यमंत्रीला भेटणार आहे, मागे काल छगन भुजबळ साहेबांना पण भेटलेलं आहे गॅस बद्दल. आणि आज एक्साईज बद्दल
CM साहेबांना मुंबई कमिटी, आमची आर कमिटी भेटणार आहे आणि आम्ही पण आज उद्यामध्ये शिंदे साहेबांना भेटणार आहे.